आझाद मैदानावर 24 फेब्रुवारीला संगणक परिचालकांचे लक्षवेधी आंदोलन, कर्मचारी दर्जा व किमान वेतनाची प्रमुख मागणी। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या वतीनं राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील मागील 14 वर्षापासून कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आझाद मैदान इथं 24 फेब्रुवारी 2026 रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भात संघटनेनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देऊन राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सुमारे 20,000 संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार महाराष्ट्र राज्यातील सुमारे 28,500 ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालक ग्रामीण भागातील जवळपास 7 कोटी नागरिकांना विविध ऑनलाईन व ऑफलाईन सेवा पुरवत आहेत। मात्र महागाईच्या काळात त्यांना अत्यल्प मानधन मिळत असूनही तेही अनेकदा 6-6 महिने प्रलंबित राहते, अशी तक्रार संघटनेनं केली आहे। यावलकर समितीच्या शिफारसी आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी 2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देणं आवश्यक असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। तरीही या संदर्भात शासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पासाठी राज्याच्या निधीतून वार्षिक 336 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली होती। मात्र 11 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयात याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। पुढे 5 ऑगस्ट 2025 रोजी हा शासन निर्णय रद्द करण्यात आल्यानं संगणक परिचालकांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। संघटनेनं नमूद केलंय की सध्या संगणक परिचालकांना दरमहा केवळ 10,000 रुपये मानधन मिळतं, तेही वेळेवर मिळत नाही। शासनानं निश्चित तारखेला नियमित मानधन देण्याची जबाबदारी स्वीकारूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं परिचालकांना वारंवार निवेदन व आंदोलन करावी लागत आहेत। प्रमुख मागण्या संघटनेनं आंदोलनाद्वारे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। यावलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, कर्मचारी दर्जा देण्यास विलंब होत असल्यास सध्याच्या 10,000 रुपये मानधनात 7,000 रुपयांची वाढ करून मासिक मानधन 17,000 रुपये करणे, कायमस्वरूपी नोकरीची हमी व कंत्राटी कामगारांप्रमाणे सर्व लाभ देणे, ग्रामपंचायतींना नवीन संगणक प्रिंटर व आवश्यक साहित्य पुरवणे, महिला संगणक परिचालकांना मानधनासह प्रसूती रजा देणे, सर्व परिचालकांसाठी किमान 50 लाख रुपयांचा अपघाती व आरोग्य विमा लागू करणे। संघटनेनं स्पष्ट केलंय की ग्रामीण प्रशासनातील अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी संगणक परिचालकांच्या प्रश्नांकडे शासनानं तातडीनं लक्ष देणं गरजेचं असल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट शमशेर पठाण, आझाद मैदान, मुंबई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.